काल काही झोपेतून उठल्या अशी बातमी काढावी याची कल्पना आयुष्यात कधी मनामध्ये आली. 22 एप्रिल 2025 ला आदरणीय निष्कांतदादा व परिभाव माने यांच्या नेतृत्वाखाली दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला. त्यावेळेचा एक क्षण मला फोटो काढायला येणार आहे, माहिती आहे सगळ्यांना. फोटो काढायला वर गेलो दादांच्या हस्ते प्रवेश घ्यायला. आता कॅमेरा पुढे माझा होता, दादा ह्याकडे साईडला बघून दादाला म्हणलं, दादा माझं कॅमेरामॅन पुढे उभारलाय, तुम्ही इकडे बघू नका, माझ्या कॅमेऱ्यात आम्हाला एक फोटो निघून येऊ. तो फोटो आज मला श्रद्धांजली व्हायला ठेवायला लागेल असं झालं मनामध्ये बरोबर. माझा मित्र सुरेश सावंत आजारी होता, त्याला वैद्यकीयाची मदत मिळावी म्हणून दादांना एक मी पत्र लिहिलं. भाऊने सांगितलं, मला सांगितलं तेव्हा आपण घेऊयात. पण एवढं लोक तिथं दादांपासून मला पोचता येत नव्हतं. भाऊनी ती पत्र कसं कसं दादांच्या गाडीमधून गेलं, तिथं पुढे येऊन देत नव्हती कोण. पोलीस सगळं पूर्ण बंदोबस्त होता. त्यातनं निशिकांत दादांकडे पत्र दिलं. निशिकांत दादांनी दादांच्या पीएला पत्र दिलं व पीएने दादांपत्र पोहोचवलं. मला स्वप्नात वाटलं नव्हतं की दादांना हे पत्र पोहोचेल, कारण आणि त्याचा रिपोर्ट 4थ्या दिवशी मला फोन आला मुख्यमंत्री वैद्यकीय निधी मधून. पण तुम्हाला काय अडचण आहे? मी म्हटलं वैद्यकीय सेलचा अध्यक्ष आहे आणि माझा मित्र आजारी आहे, त्याला मदत पाहिजे. त्यांनी सांगितलं अजितदादांपर्यंत जे पत्र येतं त्याचा पुरेपूर फॉलोअप केला जातो आणि तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला लागेल ती मदत अजितदादांच्या सहकार्यातून होईल. असा सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारा आज नेता संपूर्ण महाराष्ट्राने गमावला आहे. सांगायला दुःख होते. आता मी जास्त काही बोलत नाही. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा यांना भावपूर्वक श्रद्धांजली वाहतो व सांगतो जय हिंद.